तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला येथून जवळ असलेल्या ग्राम पातोंडा येथील श्री संत मुंडेश्वर महाराज यात्रा महोत्सव व महाशिवपुराण कथेची 8 एप्रिल 2026 बुधवार रोजी सांगता करण्यात आली। स्थानिक ग्रामस्थ श्री संत मुंडेश्वर महाराज यांची यात्रा दरवर्षी साजरी करतात। याही वर्षी संत मुंडेश्वर महाराज यांच्या कृपाप्रसादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने व समस्त गावकरी व तरुण मंडळी यांच्या सहकार्याने दिनांक 1 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 संत मुंडेश्वर महाराज यात्रा महोत्सवाचे व संगीतमय महाशिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते। हरिभक्त परायण श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी ब्रह्मस्वरूपानंदगिरी महाराज उगवा आश्रम यांच्या अमृतवाणीतून गावातील भक्त मंडळींनी ही कथा श्रवण केली। या कथेच्या समाप्ती प्रसंगी 15 क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आलं। या महाप्रसादाचा व संत मुंडेश्वर महाराज यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित संगीतमय महाशिवपुराण कथेचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेतला। MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, अकोला। काय नाव माऊली? चित्रकला रामराज। गाव कुठला आहे? आज जे पातोंडा ग्रामामध्ये गर्दी आहे, कशाची गर्दी आहे? आज पातोंडा गावामध्ये जे गर्दी आहे दिंडी जाती भक्त किती भक्त करणार आपल्या दिंडीत? बरं, गाव कोणतं आहे? या मुंडेश्वर महाराजच्या यात्रेत आले आपण। काही अनुभव आहे का? काही सांगा, अनुभव आहेत का महाराजच्या बद्दल? मुंडेश्वर महाराज सांगा अनुभव काही? आनंदी सुखाने जाऊ देतात, सुखाने येऊ देतात। किती वर्षापासून येऊन राहिले आपण? किती सहभागी आहेत भक्तगण तुमच्या दिंडीत? किती भक्तगण आहेत? दरवर्षी येत असतात। आज जे तुम्ही ग्रामामध्ये फिरल्या निवडणुकीमध्ये काही तब्येत खालावती का? असं काही तब्येत भेटते का? नमस्कार महाराज। नमस्कार। आज जे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पातोंडा या ग्रामामध्ये भयंकर गर्दी होती। दरवर्षीप्रमाणे मुंडेश्वर महाराज यांची काही जणांना विचारला यात्रा आहे म्हणून बरेच भक्तगण आले होते। या मुंडेश्वर महाराजच्या बद्दल आपलं काय मत? आमची अशी इच्छा आहे की त्यावेळेसपासून आमच्या पातोंड्याची यात्रा भरते। या पातोंड्यामध्ये काहीच कमी पडत नाही। भजन मंडळी येऊन आमच्या यात्रेची शोभा वाढवतात। या यात्रेत किती दिंड्या सहभागी असतात? कुठून येतात? कोणत्या जिल्ह्यातून येतात? बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा, या अकोला जिल्हा, या जिल्ह्यामधून दिंड्या येऊन यात्रेची शोभा वाढवतात। काय सप्त्यात काय काय कार्यक्रम असतात? सकाळी काकडा, हरिकथा, संध्याकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन। अखेरीच्या दिवशी काय असते? आपली हरिकीर्तन गावातून मिरवणूक असते का? गावामधून पूर्ण पातोंडा नगरीतून मिरवणूक निघते। या मिरवणुकीत जे सौभाग्य भक्तगण येतात या भक्तांसाठी महाप्रसाद असते का? या भक्तजनाकरता महाप्रसादाची व्यवस्था केलेली असते। किती क्विंटलचा महाप्रसाद असते का? 12 क्विंटल। भक्तगण लाभ घेतात महाप्रसादाचा? पूर्ण लाभ घेतात। गावचं सहकार्य लाभते का? पूर्ण महिला मंडळ, संपूर्ण गावाचे सहकार्य आमच्या या यात्रेला गावातील तनमन धनाने सर्व मंडळी। धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल रामरतन।